देशभरात सुरू असलेल्या तथाकथित संविधान हत्या दिवसाच्या पार्श्वभूमीवर भारतीय राजमुद्रेच्या जागी सेंगोलची मुद्रा लावण्यात आली आहे. 25 जूनपासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी असलेल्या महाराणी ताराबाई सभागृहाच्या बाहेर संविधान हत्या दिवसाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी संविधानाशी निगडीत विविध फलक लावण्यात आलेत. मात्र या फलकांवर सेंगोलची मुद्रा लावण्यात आली आहे. यावर वंचित बहुजन आघाडीनं आक्षेप घेतला. भारतीय राजमुद्रा हटवून सेंगोलची मुद्रा कोणत्या उद्देशानं लावण्यात आली याचा जाब जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांना विचारण्यात आला. सेंगोलची मुद्रा असलेले फलक तात्काळ हटवा, अन्यथा हे फलक फाडून काढण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिला होता. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनलं होतं. यावेळी किरकोळ शाब्दिक वादावादीचा प्रकार देखील घडला होता. वातावरण तणावपूर्ण बनल्यानं या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी केंद्र सरकारकडून आलेल्या मार्गदर्शनानुसार सेंगोलची मुद्रा असलेले फलक लावण्यात आल्याचं स्पष्ट केलं. मात्र वंचित बहुजन आघाडीनं यावर आक्षेप घेतल्यानं तणाव निर्माण झाला होता. अखेर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनानं सेंगोलची मुद्रा असलेले फलक काढून घेतले. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीनं आंदोलन मागं घेतलं. या आंदोलनात निलेश विश्वकर्मा, मिलिंद संदी, अमित नागटिळे, निलेश भवे, प्रवीण भवे, गोविंद कांबळे, देवदास कांबळे यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसंच आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आणि पॅन्थर आर्मीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.